महावितरणचा स्मार्ट मीटर घोटाळा ग्राहकांच्या खिशावर डल्ला. अधिकारी मात्र गप. नमस्कार, SK न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. बदलापूरकरांनो, तुमच्या घरात बसवलेले स्मार्ट मीटर तुम्हाला वीज देत आहेत की तुमची लूट करत आहेत? महावितरणच्या गलथान कारभाराचा आणि स्मार्ट मीटरमधील तांत्रिक घोळाचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत बदलापूरमधील त्या ग्राहकाची आपबीती, ज्याने महावितरणच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. बदलापूरमध्ये स्मार्ट मीटर बसवल्यापासून ग्राहकांच्या तक्रारींचा ओघ वाढला आहे, परंतु नुकताच समोर आलेला प्रकार थक्क करणारा आहे. जून 18 रोजी एका ग्राहकाने दिवसभरात वापरलेल्या विजेची नोंद महावितरणच्या महावितरण ॲपवर 568 युनिट इतकी होती. ही आकडेवारी ग्राहकाच्या रोजच्या वापराच्या तुलनेत तार्किक होती. मात्र जेव्हा दुसऱ्या दिवशी म्हणजेच जून 19 रोजी त्याच ग्राहकाने पुन्हा एकदा 18 जूनच्या रीडिंगची तपासणी केली, तेव्हा सर्वांच्याच भुवया उंचावल्या. त्याच दिवसाचे रीडिंग आता 568 वरून थेट 967 युनिटवर पोहोचले होते. एकाच दिवसाच्या रीडिंगमध्ये कोणतीही पूर्वसूचना नसताना थेट 5 युनिटची वाढ कशी काय झाली? हे रीडिंग वाढले की वाढवण्यात आले, असा सवाल आता उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे दोन्ही आकडेवारी महावितरणच्या अधिकृत ॲपवर दिसत असल्याने ही बाब तांत्रिक त्रुटी नसून मोठा घोटाळा असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. जेव्हा या ग्राहकाने तातडीने बदलापूर महावितरण कार्यालयात धाव घेतली आणि या विसंगत रीडिंगबद्दल जाब विचारला, तेव्हा समोर आलेले चित्र अधिकच भयावह होते. कार्यालयातील अधिकाऱ्यांकडे यावर कोणतेही समाधानकारक उत्तर नव्हते. उलट धक्कादायक बाब म्हणजे ज्या स्मार्ट मीटरची जबाबदारी महावितरणवर आहे, त्या मीटरच्या कार्यपद्धतीचे साधे प्रशिक्षणही तेथील कर्मचाऱ्यांना किंवा अधिकाऱ्यांना देण्यात आलेले नाही. जर महावितरणच्या अधिकाऱ्यांनाच आपल्या उपकरणांची माहिती नसेल, तर सर्वसामान्य ग्राहकांनी कोणावर विश्वास ठेवायचा? दुहेरी अवतरण चिन्ह. स्मार्ट मीटरच्या नावाखाली सर्वसामान्यांच्या खिशावर डल्ला मारण्याचा हा प्रकार असल्याची भावना आता बदलापूरकर व्यक्त करत आहेत. मीटर स्मार्ट आहेत की ग्राहकांना लुटण्यासाठी बसवलेली ही एक ट्रॅप सिस्टीम आहे, असा उद्विग्न सवाल जनता विचारत आहे. महावितरणच्या या मनमानी कारभारामुळे आता सामान्य वीज ग्राहक धास्तावले आहेत. आपल्या हक्काचे पैसे अशा प्रकारे रीडिंगच्या घोळात जात असतील तर याला उत्तरदायी कोण? दुहेरी अवतरण चिन्ह. महावितरण प्रशासनाने या प्रकाराची तात्काळ दखल घ्यावी आणि या स्मार्ट मीटरमधील घोटाळ्याची निष्पक्ष चौकशी करावी. केवळ ॲपवर आकडे बदलून ग्राहकांना लुटणे बंद करा. जर महावितरणने यावर ठोस खुलासा केला नाही आणि ग्राहकांच्या समस्यांचे निवारण केले नाही, तर बदलापूरकर रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत. प्रशासन सावध व्हा, कारण आता ग्राहकांचा संयम सुटला आहे. बघत राहा SK न्यूज, बातमी तुमच्या हक्काची आणि अन्यायाविरुद्धचा आवाज.